मित्रांनो, आपल्या MPSC PYQ नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण नाही का भूगोलचे जे PYQ ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या कंबाईनमध्ये त्याचा नक्की फायदा व्हावा। तर आपल्याला माहीत आहे की PYQच रिपीट होत असते, पण ते वेगवेगळ्या माध्यमातून होते। म्हणजे जसं की आज 1857 जर 1857च्या उठावावर जर प्रश्न आला तर 1857चे जे नेतृत्व केलेलं आहे व्यक्तींनी ते प्रश्न पुढल्या वर्षी टाकल्या जाते। त्याच्यामुळं आपण PYQचं ॲनालिसिस करणार आहोत। याचा नक्कीच नाही का येणाऱ्या कंबाईनमध्ये फायदा होणार। तरी हा व्हिडिओ सर्वांनी बघा। तर बघा, पहिला प्रश्न काय होता, आपण आज भूगोलचे प्रश्न घेऊ। खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, असा प्रश्न होता। तर सांस्कृतिक राजधानी आपण कशाला म्हणतो? पुणेला। तर पुणेलाच अजून काय म्हणतो आपण? तर विद्येचं माहेरघर सुद्धा म्हणतो। बघा, विद्येचं माहेरघर, विद्येचे। आणि इथं नाही का कोल्हापूर एक ऑप्शनमध्ये दिलेला आहे, तर कोल्हापूरला काय म्हणतो आपण? कलेचं माहेरघर। क वरून लक्षात ठेवता, कलेचे माहेरघर। आणि आपल्याला जर असं विचारलं की महाराष्ट्राची जे पर्यटन राजधानी कोणत्या जिल्ह्याला म्हटल्या जाते, तर ते आपल्याला सांगता येते सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आपण याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू। तर बघा काय होता, खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे असं विचारलं होतं आपल्याला। तर बघा, पवना पारस, जामखंडे कोयना, जामखंडे चाळकेवाडी डहाणू असे 4 ऑप्शन दिले होते। तर याचं उत्तर काय आले पाहिजे? जामखंडे चाळकेवाडी। तर पवन ऊर्जा केंद्रासंबंधी नाही का काही महत्त्वाची माहिती आपण इथं पाहू। तर सर्वात आधी नाही का आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्रातील पहिला जे पवन ऊर्जा प्रकल्प होता ते कुठं होता? तर जामखंडे देवगड। त्यालाच नाही का चाळकेवाडी हे सुद्धा आपण म्हणजे देवगड, इथं देवगड लक्षात ठेवजा। जामखंडे देवगड हे म्हणजे पहिला आहे महाराष्ट्रातला, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर नाही का अजून भारताचा क्रमांक कितवा लागते याच्यात? जे पवन ऊर्जा केंद्र आहे ना, याच्यात भारताचा क्रमांक 5वा लागते। आणि पहिला कोणत्या राज्याचा लागते असं जर विचारलं तर तामिळनाडू, हे सुद्धा लक्षात ठेवजा, तामिळनाडू। आणि महाराष्ट्राचा कितवा म्हटलं तर दुसऱ्या नंबरचा, महाराष्ट्र 2 नंबर, याच्यात महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागते। महाराष्ट्रात नाही का भारताच्या तुलनेत किती उत्पादन होते पवन ऊर्जेचं? तर असं जर प्रश्न आला तर 17%, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवजा, कारण महत्त्वाचा पॉईंट आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे सांगता येते की 2001 मध्ये एकूण नाही का महाराष्ट्रात किती पवनचक्क्या होत्या? तर 845। याच्यापैकी 845 पैकी एकट्या महाराष्ट्रातल्या साताऱ्यात किती आहे असा जर प्रश्न आला सातारामध्ये, तर हे महत्त्वाचा प्रश्न आहे। 703 आहे, कारण एकट्या जिल्ह्यात नाही का 703 पवनचक्क्या आहे असं आपल्याला सांगता येते। म्हणून हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर नाही का पवन ऊर्जा निर्मितीत आपल्याला राज्यातला पहिला पवन फार्म असं जर विचारलं, राज्यातला पहिला पवन ऊर्जा पवन फार्म म्हणू आपण याला, हे कुठं आहे असं जर विचारलं आपल्याला, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे विजयदुर्ग नाही का सिंधुदुर्गमध्ये, तिथं। तर लक्षात ठेवजा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवजा। आणि याची म्हणजे हे कधी स्थापन झालं होतं? हे 1994ला, 1994ला। हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। त्याच्यानंतर नाही का आपल्याला राज्यातील पहिला पवन विद्युत प्रकल्प असं जर विचारलं, पवन विद्युत प्रकल्प, तर कुठं आहे ते? तर आपण आत्ताच पाहिलं जामखंडे देवगड। आणि राज्यातील सर्वात मोठा नियोजित कुठं आहे म्हटलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे, अहमदनगरमध्ये शहाजहापूर एक गाव आहे, जिल्हा आहे, तालुका सॉरी, अहमदनगर, शहाजहापूर, इथं नाही का नियोजित आहे, नियोजित लक्षात ठेवजा, नियोजित, महत्त्वाचा आहे पॉईंट। त्याच्यानंतर नाही का आपल्याला पवन ऊर्जा प्रकल्पाचं जे समजा उत्तर दक्षिण क्रम आहे ना, ते विचारल्या जाते, खूप वेळा विचारल्या जाते। त्याच्यामुळे ते सुद्धा पॉईंट, पवन ऊर्जा प्रकल्पात आपल्याला उत्तर दक्षिण जर क्रम विचारला तर कोणता पवन ऊर्जा प्रकल्प सर्वात उत्तरेकडला आहे किंवा दक्षिणेकडला आहे याचा क्रम लावा असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे सर्वात उत्तरेकडे आहे चाळकेवाडी, मी लिहून देतो। आणि त्याच्या दक्षिणेला विजयदुर्ग, आणि त्याच्या दक्षिणेला आहे जामखंडे देवगड। हे उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आपल्याला विचारल्या जाते की कोणत्या जिल्ह्यात कोणता म्हणजे पवन ऊर्जा केंद्र आहे असं विचारलं जाते। तर आपल्याला इथं सातारा एक महत्त्वाचा आहे, कारण 703 पवनचक्क्या तिथं आपल्याला माहीत आहे म्हणून। तर साताऱ्यामध्ये कोणते कोणते पवन ऊर्जा केंद्र आहे ते आपण पहिले सर्वात आधी बघू। सातारा,
तर साताऱ्यामध्ये बघा काय काय आहे, चाळकेवाडी. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते इथं ठोसेघर. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते नरकुसवाडे. हे साताऱ्यातले महत्त्वाचे पवन ऊर्जा केंद्र आहे. त्याच्यानंतर नाही का आपल्याला सांगलीमध्ये विचारते, सांगलीमध्ये कोणते आहे असं विचारू शकते कदाचित. तर बघा कोणते कोणते आहे, गुढे, पाचगाव, ढालगाव. लक्षात ठेवा, गुढे, पाचगाव आणि ढालगाव. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग एक जिल्हा महत्त्वाचा आहे. तिथं कुठं कोणते कोणते आहे, तर जामखंडे, देवगड आणि विजयदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये बघा, लक्षात ठेवा, सिंधुदुर्गमध्ये कोणते कोणते आहे, देवगड, विजयदुर्ग आणि जामखंडे. हे 3 महत्त्वाचे पवन विद्युत केंद्र आहे ते सिंधुदुर्गमध्ये आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आपण हे प्रश्न नाही का कंबाईनच्याच हिशोबाने घेत आहोत, कारण कंबाईनला असे प्रश्न विचारते, तेच प्रश्न आपण घेऊ, कारण आपली कंबाईन जवळ आहे, त्याच्यामुळे याचा फायदा प्रश्नाचा झाला पाहिजे तिथं. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता, खाली महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखराची यादी दिली आहे. खालीलपैकी कोणता चढता क्रम कमी उंचीकडून जास्त उंचीकडे आपल्याला असं विचारलं आहे. म्हणजे सर्वात आधी कमी उंचीचा पास आहे आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त उंचीचा पास आहे. आपल्याला सर्वात आधी हे समजलं पाहिजे की सर्वात जास्त उंचीचा आपल्याला शेवटी आला पाहिजे. तर मग आपण सर्वात जास्त कडून जाऊ, आपल्याला सर्वात जास्त माहीत राहते. तिथं बघा, इथं कळसुबाई आहे, इथं कळसुबाई आहे, इथं त्र्यंबकेश्वर आहे, इथं त्र्यंबकेश्वर तर कडून जाते, कारण कळसुबाई सर्वात मोठा आहे महाराष्ट्रातील, ती आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर नाही का इथं साल्हेर आहे, 2 नंबर साल्हेरच येते, म्हणून हे उत्तर इथं सरळ निघून जाते. तर आपल्याला नाही का हे सुद्धा माहीत असले पाहिजे. बाकीचे सुद्धा मी ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोच. बघा याचं उत्तर काय ते, तर त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, साल्हेर, कळसुबाई. तर आपल्याला हे नाही का जास्त उंचीकडून कमी उंचीकडे याची ट्रिक्स आपण सांगणार आहोत तुम्हाला. तर बघा, कसाम, हतासतो, अरामू. पहिले एवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा हे सांगतो तुम्हाला काय काय आहे. तर हे कळसुबाई आहे, हे साल्हेर आहे, महाबळेश्वर आहे, हे हरिश्चंद्र आहे, हे तारामती आहे, हे सप्तशृंगी आहे, हे तोरणा आहे, हे अस्तंबा आहे, हे रायगड आहे, हे मुल्लेर आहे. तर हे एवढे लक्षात ठेवायचं पहिले. त्याच्यानंतर नाही का आपल्याला लक्षात ठेवणं कोणते आहे, त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर तौला, त्याच्यानंतर बैराट किंवा वैराट म्हणतो आपण यालेच, त्याच्यानंतर चिखलदरा किंवा धरा. त्याच्यानंतर नाही का आपल्याला सांगता येते हनुमान नाही का कुंफो खेळतो म्हणाचं, म्हणजे हनुमंते घाट, हनुमान कुंफो म्हणजे कुंभारली आणि फो म्हणजे फोंडा. हे महत्त्वाचे घाट आहे. याचा नाही का आपण उंचीनुसार क्रम बघितला आहे, त्याच्यामुळं हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे टिक्स नाही का तुमच्या म्हणजे लिहून ठेवा तुमच्या याच्यात नोट्समध्ये वगैरे, आणि याच्यावर जर प्रश्न आला तर नक्की सुटणार असं मला वाटत आहे. तर त्याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा कोकण रेल्वेवर होता, कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला जिल्हे आणि त्याचे महत्त्वाचे जे हे आहे ना स्थानकं ते विचारल्या जाते. तर इथं नाही का आपल्याला माहीत असलं पाहिजे खारेपाटण कुठं आहे, तर सिंधुदुर्गमध्ये आहे. तर आपल्याला नाही का सिंधुदुर्गमधले महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे अजून स्थानक आहे ना ते सुद्धा आपण बघून घेऊ इथं, आणि बाकीच्या अदर जिल्ह्यामध्ये जे सुद्धा आहे ते सुद्धा आपण इथं बघण्याचा प्रयत्न करू. तर बघा सिंधुदुर्गमध्ये कोणते कोणते आहे, तर कणकवली आहे, रानबावली आहे, हवेली आहे, हवेली शेरला आहे. तुम्हाला लिहून देतो मी. बघा कणकवली, रानबावली, हवेली, इथं साकेडी लक्षात ठेवायचा एक, साकेडी, हवेली शेरला. हे एका याच्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि बाकीचे जे आहे ते म्हणजे रायमिंग वर्डनुसार आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की निरवडे आणि निधवडे आहे, निरवडे आणि निधवडे, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे सिंधुदुर्गमधले स्थानक आहे. त्याच्यानंतर आपण नाही का पाहू रायगडमध्ये काही महत्त्वाचे स्थानक आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर बघा कोणते कोणते आहे, मानगाव आहे, गोरेगाव रोड आहे, वीर रोह आहे, कोलाड आहे आणि करंजाडी आहे. मी लिहूनच देतो तुम्हाला. बघा मानगाव,
गोरेगाव रोड. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते वीररोहा, कोलाड आणि करंजाडी. हे आपल्याला रायगडमधले सांगता येते. त्याच्यानंतर नाही का आपण रत्नागिरीमधले सुद्धा बघून घेऊ, कारण रत्नागिरीचे सुद्धा विचारते आपल्याला. तर रत्नागिरीमध्ये कोणते कोणते आहे बघा. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक आहे, तर कोणते कोणते आहे आपल्याला म्हणजे सारखे सारखे जे शब्द वाटते ते पहिले लिहून घ्यायचे. जसं की तलवडे, तलवडे, बिलवडे, तलवडे, बिलवडे हे एका याच्यात लक्षात राहून जाते. त्याच्यानंतर कामथे, सावर्डे, उक्षी, भोके, निवसर हे एक म्हणजे याचा एक गट बनवा. कामथे, सावर्डे म्हणजे हे याच्या मात्र्यावाले, आणि उक्षी, भोके, निवसर हे एका गटात करा. आणि दुसरे अजून चिपळूण आहे, दिवाण आहे, कवठी आहे, खेड आहे, अंजनी आहे. बघा चिपळूण, कवठी, दिवाण, अंजनी, खेड हे काही महत्त्वाचे आहे. अजून याच्यात आहे राजापूर रोड आहे, अरवली रोड आहे. बघा रोहा रोड कुठं आहे तर रायगडमध्ये. इथं नाही का राजापूर, वीररोहा आहे त्याच्यात, याच्यात नाही रायगडमध्ये. याच्यात राजापूर आहे, राजापूर रोड आणि अरवली रोड. बघा याच्यात रत्नागिरीमध्ये खूप सारे आहे, तरी एवढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. कोकण रेल्वे संबंधी अजून आपल्याला महत्त्वाचे पॉईंट सांगता येते. जसे की कोकण रेल्वेची जे सुरुवात होती ना ती कधी झाली तर ते 26 जुलै 1990ला, 26 जुलै 1990ला. आणि हे पूर्ण कधी झाला प्रकल्प तर 1998ला. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यात नाही का आपल्याला हे विचारले जाते की एकूण बोगदे किती आहे, म्हणजे कोकण रेल्वेवर एकूण बोगदे किती आहे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 73 आहे. आणि याच्यापैकी नाही का महाराष्ट्रात किती आहे याचं उलटं करून टाका 37. बघा त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा विचारले जाते याच्यात एकूण रेल्वे स्टेशन किती आहे कोकण रेल्वेत तर 68 आहे. आणि महाराष्ट्रात किती आहे तर याचे अर्धे करून टाका 34. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर अजून आपल्याला हे सांगता येते की याची जे कोकण रेल्वेची लांबी जी आहे, लांबी ती एकूण किती आहे महाराष्ट्रात असं आपल्याला विचारल्या जाऊ शकते. तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर किती आहे 382 किलोमीटर महाराष्ट्रात. कोकण रेल्वेची लांबी महाराष्ट्रात 382 किलोमीटर. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर अजून आपल्याला याच्यासंबंधी एक पॉईंट सांगता येते. जसं की कोणत्या दोन शहरादरम्यान किती अंतर कमी झालं आणि किती तासाचं वेळ वाचला असं आपल्याला सुद्धा विचारल्या जाते. जसं की बघा सांगतोच मी तुम्हाला. आता मुंबई मंगलोरचं आपल्याला विचारलेलं आहे, गोवाचं विचारलेलं आहे, कोचीनचं सुद्धा विचारू शकते. तर हे पॉईंट नाही का लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. बघा मुंबई आणि मंगलोरमध्ये किती अंतर कमी झालं. मुंबई तर याच्यामध्ये नाही का 1127 किलोमीटर अंतर कमी झालं. 1127 किलोमीटर हे अंतर कमी झालं. किती तासाचा वेळ वाचला 26 तासाचा. त्याच्यानंतर मुंबई कोचीन याच्यामध्ये किती तासाचा अंतर म्हणजे किती अंतर कमी झालं तर 513 किलोमीटर. आणि किती तासाचा वेळ वाचला असा जर प्रश्न आला तर 12 तास. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुंबई गोवा, मुंबई गोवा याच्यातनी किती तासा म्हणजे किती किलोमीटर अंतर कमी झालं तर 185 किलोमीटर. आणि किती तासाचा वेळ वाचला तर 10 तासाचा. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर अजून आपल्याला याच्यासंबंधी काय सांगता येते की कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब जे बोगदा आहे ते कुठं आहे असं विचारलं जाते. किंवा कोणता बोगदा आहे त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे कुरबुडे बोगदा. कुरबुडे लक्षात ठेवा, कुरबुडे. आणि हे किती लांबीचं आहे तर 6.45 किलोमीटर. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर विचारलं तर हे कुरबुडे जे बोगदा आहे ते कुठं आहे तर रत्नागिरीमध्ये. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात विचारते की सर्वात लांब जे पूल आहे ते कोकण रेल्वेवर कोणत्या नदीवर आहे तर शरावती नदीवर. शरावती नदीवर सर्वात लांब पूल आहे. आणि किती मीटर उंचीचा आहे तर 65 मीटर.
असा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण याच्यासंबंधी अजून काय सांगू शकतो, तर एकूण जे रेल्वे मार्गाची लांबी आहे ना ती किती आहे, तर 843 किलोमीटर. कोकण रेल्वे मार्गाची लांबी 843 किलोमीटर आहे. याच्यापैकी आपण महाराष्ट्रात पाहिलीच 382 किलोमीटर. तर असे महत्त्वाचे पॉईंट होते कोकण रेल्वे संबंधी, ते आपण नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघू काय होता. तर बघा, खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर बघा, शेल दिलेला आहे, बेसॉल्ट दिलेला आहे, संगमरवर दिलेला आहे आणि रेती खडक दिलेला आहे. तर याचा उत्तर काय आहे, तर संगमरवर आहे, संगमरवर. तर या संगमरवरापासूनच आपल्याला माहीत आहे की ताजमहलसुद्धा बनलेला आहे. त्याच्यामुळं हे प्रश्नसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे. हे प्रश्न सर्वांनाच यायला पाहिजे, तरीही आपण नाही का याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघून घेऊ. तर बघा, याचं उत्तर सर्वात आधी काय आहे आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. तर गोदावरी नदीचं खोरं सर्वात मोठं आहे महाराष्ट्रातलं. हिचं नाही का आपल्याला याच्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जसं की हिचा उगम कुठं होते, तर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी. तर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी ही कोणत्या जिल्ह्यात येते, नाशिक. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेव जा, नाशिकमध्ये. तर याच्यासंबंधी अजून कोणते पॉईंट लक्षात ठेवू शकतो आपण, तर गोदावरी नदी नाही का कोणत्या किती जिल्ह्यातून जाते असा जर प्रश्न आले आपल्याला, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 8 जिल्ह्यातून जाते. 8 जिल्ह्यातून. आणि ते जिल्हे कोणते असं जर विचारलं आपल्याला, तर नाही का पहिले मी तुम्हाला काही जिल्हे सांगतो, तर ते जिल्हे तुम्ही लक्षात ठेवा. 8 जिल्ह्यातून जाते गोदावरी नदी. तर ते कोणते 8 जिल्हे आहे बघा, नाशिक, नांदेड, नगर. पहिले न वाले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला अजून सांगता येते परभणी, औरंगाबाद, त्याच्यानंतर बीड आणि गडचिरोली. तर हे महत्त्वाचे 8 जिल्हे आहे. याच्यातून नाही का गोदावरी नदी नाही का वाहते असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का हे गोदावरी जे नदी आहे याच्यात नाही का कशाचे क्षेत्र केंद्रित झाले असं जर प्रश्न आला आपल्याला, तर ज्वारीचे झाले. लक्षात ठेवा, ज्वारीचे केंद्र नाही का याच्यात म्हणजे ज्वारीचे क्षेत्र याच्यात केंद्रित झाले असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या नदीला नाही का आपण दक्षिण भारताची सुद्धा गंगा म्हणतो. दक्षिण भारताची गंगा जर विचारला आपल्याला, तरी गोदावरीच उत्तर यायला पाहिजे त्याचं. हिचा आकार जर कसा आहे असं विचारला आपल्याला, तर नरसाळ्याप्रमाणे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाही का हिची महाराष्ट्रात लांबी किती आहे, म्हणजे पूर्ण लांबी किती आहे असं पहिले लक्षात ठेवा. 1450 किंवा त्यालेच आपण 65 असं लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात किती आहे, 668 किलोमीटर. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण हिनं नाही का जे महाराष्ट्राचे क्षेत्र किती व्यापलेलं आहे, 668 किलोमीटर आहे ना, तर एकूण क्षेत्रफळ टक्केवारीच्या हिशोबात किती व्यापलेलं आहे असा जर प्रश्न आला तर 49%. आणि भारताचं जर विचारलं तर 10%. हे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण नाही का याच्यात नाही का अजून काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवू शकतो. जसं की उत्तर दक्षिण क्रमानुसार आपल्याला नद्याचा क्रम विचारला जाते. तर उत्तर दक्षिण क्रमानुसार आपल्याला नद्या जर विचारल्या तर ते कोणत्या आहे ते पाहून घेऊ आपण. बघा, उत्तर दक्षिण क्रमानुसार नद्याचा क्रम लावून बघू आपण. त्याची पहिले ट्रिक्स बघू. ताप आला गोद्याले, प्राण गेला भिकरूचा असं लक्षात ठेवा. ताप आला गोद्याले, प्राण गेला भिकूचा असं लक्षात जर ठेवलं तर आपल्याला हे उत्तर दक्षिण क्रम सांगता येते. जसं की बघा, हे ताप म्हणजे तापी, आला मग काटून टाकायचं, गोद्याले म्हणजे गोदावरी, प्राण म्हणजे प्राणहिता, गेला हे काटून टाकायचं. त्याच्यानंतर भिकुरू म्हणजे भीमा आणि कृष्णा. हे झालं उत्तर दक्षिण क्रम कशाचा, तर नद्यांचा. त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्रफळानुसार सुद्धा नद्या विचारल्या जाते. तर क्षेत्रफळानुसार आपल्याला सांगता आलं पाहिजे नद्यांचा क्रम कसा आहे. तर सर्वात आधी नाही का कोणती नदी येते, तर गोदावरी, हे आपण बघितलंच आहे. त्याच्यानंतर कोणती येते, भीमा. त्याच्यानंतर वर्धा. त्याच्यानंतर तापी खोरे एकत्र आहे, तापी पूर्णा. त्याच्यानंतर कोकण खोरे. त्याच्यानंतर कोणते येते, कृष्णा
आणि शेवटी येते नर्मदा. याची सुद्धा आपण ट्रिक्स बनवू शकतो. हे ट्रिक्स स्वरूपातच लक्षात राहू शकते आपल्या, कारण महत्त्वाच्या नद्या आहे आणि आपल्याला क्षेत्रफळानुसार क्रम विचारल्या जाऊ शकते. तर बघा काय ट्रिक्स आहे. गोभी वताको कृष्णा नर्मदा असं म्हणायचं. गोभी वताको कृष्णा नर्मदा. बघा गोभी म्हणजे गोदावरी भीमा, वताको म्हणजे वर्धा, तापी, कोकण खोरे, कृष्णा आणि नर्मदा असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आपण याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू का आहे. बघा जोड्या लावत होता प्रश्न. इकडे जिल्हे दिले होते आणि इकडे अभयारण्य दिले होते. तर अभयारण्य हे महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी, म्हणजे आपल्याला विचारलं जाऊ शकते कंबाईनसाठी. तर बघा गडचिरोली कुठे येते. गडचिरोलीमध्ये कोणतं अभयारण्य येते तर चपराळा. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये अंधारी. त्याच्यानंतर रायगडमध्ये फणसाड रत्नागिरीमध्ये सुद्धा येते, परंतु अभयारण्य जे आहे ते रायगडमध्ये येते. तर सांगलीमध्ये काय येते सागरेश्वर. तर हे जोड्या लावाच्या पॉईंट असे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण अभयारण्य आपल्याला विचारू शकते. तर अभयारण्यासंबंधी आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कोणतं आहे. महाराष्ट्र सर्वात मोठं कोणतं आहे असं जर विचारलं तर माळढोक काय आहे तर पक्षी अभयारण्य आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर माळढोक हे कुठं आहे आणि किती चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. तर अहमदनगर, नगर लिहितो मी इथं, नगरमध्ये किती चौरस किलोमीटर आहे तर 8500 चौरस किलोमीटर, चौकिमी 8500 चौकिमी. आणि याच्यात नाही का 8500 कधी कधी देते आपल्याला आणि कधी कधी नाही का 8496 असं सुद्धा देते. तर हे दोन्हीही बरोबर आहे. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला इथं सर्वात मोठं बघितलं आपण, सर्वात लहान जर विचारलं सर्वात लहान तर कोणतं आहे देऊळगाव रेहकुटी. देऊळगळाग असं, देऊळगळाग असं लक्षात ठेवजा. देऊळगळाग रेहकुटी हे कुठं आहे. हे सुद्धा नगरमध्येच आहे. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर याचं किती चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे तर 3 चौकीमध्ये पसरलेलं आहे. फक्त हे लक्षात ठेवजा 3 चौरस किलोमीटरमध्ये. याचं काही जास्त क्षेत्रफळ नाही आहे. तरी हे महत्त्वाचं आहे, कारण सर्वात लहान आपल्याला विचारल्या जाऊ शकते. आपल्याला नाही का असंही विचारल्या जाऊ शकते की भारतातलं नाही का सर्वात जुनं जे अभयारण्य आहे ते कोणतं आहे. तर लक्षात ठेवजा राधानगरी. हे सर्वात जुनं आहे राधानगरी. आणि असं जर विचारलं भारतातलं एकमेव मोर अभयारण्य असं जर विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे कुठं आहे तर नायगाव, बीडमध्ये. नायगाव हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाही का प्रशासकीय विभागानुसार जर सर्वाधिक अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात आहे असं जर विचारलं आपल्याला तर माहीत असलं पाहिजे नागपूर. किती आहे 13. आणि सर्वात कमी जर कुठं आहे म्हटलं सर्वात कमी तर औरंगाबाद. आणि आपल्याला जर याचा क्रम विचारला, क्रम म्हणजे जर समजा आपल्याला प्रशासकीय विभागानुसार अभयारण्य सर्वाधिक असणाऱ्या प्रशासकीय विभागाचा क्रम लावा असं जर आपल्याला विचारलं तर सर्वात आधी कोणतं येईल. आपण आत्ताच बघितलं नागपूर, कारण 13 आहे इथं. त्याच्यानंतर कोणतं येईल अमरावती. त्याच्यानंतर कोणतं येईल नाशिक. नंतर कोकण, नंतर पुणे आणि शेवटचा म्हणजे औरंगाबाद. बघा याचा क्रम सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा जोड्या लावत आला होता प्रश्न. इकडे तळे दिले होते, इकडे जिल्हे दिले होते. तर आपल्याला हे जोड्या लावता आल्या पाहिजे. जसं की बांधलसागर कुठं आहे सर्वांनाच माहीत आहे. तर बांधलसागर आहे भंडारामध्ये. त्याच्यानंतर रामसागर आहे नागपूरमध्ये, लोणार आहे बुलढाण्यामध्ये आणि शिवसागर आहे साताऱ्यामध्ये. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला इथं तलाव दिले त्या कारणामुळे आपल्याला हे माहीत असलं पाहिजे तलावाचा जिल्हा कोणता असं जर विचारलं तर गोंदिया. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तलावाचा जिल्हा आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू काय होता. तर बघा महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते असा प्रश्न होता. तर महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते तर कोकण किनारा. हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. तर याच्यासंबंधी कोकण किनाऱ्यासंबंधी महत्त्वाचे पॉईंट कोणते आहे तर आपल्याला हे कोकण किनारा जे आहे ते कशाला समांतर आहे असं जर विचारलं तर सह्याद्रीला.
हे पॉईंट लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का सह्याद्रीच्या प्रस्तरभंगामुळे याची निर्मिती झाली. निर्मिती जर विचारली तर प्रस्तरभंग कशाचा? सह्याद्रीचा प्रस्तरभंग. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं नाही का कोणत्या स्वरूपाचा किनारा म्हणजे कोकण किनाऱ्यात कोणत्या स्वरूपाचा किनारा असते हे पॉईंट राहत नाही लक्षात. तर कोणता आहे? रिया आणि दत्तूर. हे म्हणजे याचा किनारा आहे या स्वरूपाचा, रिया आणि दत्तूर स्वरूपाचा. सर्वाधिक रुंदी या कोकण किनाऱ्याची कुठं आहे? तर उल्हास नदीत. किती आहे? 100 किलोमीटर. आणि सर्वात कमी कुठं आहे? तर सिंधुदुर्गमध्ये. किती आहे? 40 किलोमीटर. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाही का आपल्याला विचारल्या जाते की कोकण किनाऱ्याची उत्तर दक्षिण लांबी कुठून कुठपर्यंत आहे? तर आपल्याला माहीत असलं पाहिजे दमणगंगा नदी आहे ना, दमणगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंत. तसेच आपल्याला याच्या संबंधी विचारल्या जाऊ शकते की कोणत्या जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्यापर्यंत? तर डहाणूपासून म्हणजे तालुक्यापासून डहाणूपासून तर वेंगुर्ल्यापर्यंत. वेंगुर्ला हे कोकणाची लांबी आहे समज, असं आपल्याला सांगता येते. या जे कोकण आहे ना, या कोकणाचा उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असा भाग कशामुळे पडले, कोणत्या नदीमुळे पडलं असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर कुंडलिका लक्षात ठेवजा. कुंडलिका या नदीमुळं उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे भाग पडलेले आहे. तसेच आपल्याला कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे असं जर विचारलं तर 720 किलोमीटर. हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यावर अजून प्रश्न आला तर आपण ते अजून एक्स्ट्रा त्याचं एक्सप्लेनेशन करूच. तर आपण आता सध्या नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर बघा काय होता क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकवस्तीची टक्केवारी सर्वात जास्त आहे असा प्रश्न विचारला होता. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे ग्रामीण लोकवस्ती सर्वाधिक कुठं असते? तर गडचिरोलीमध्येच असायला पाहिजे. तर याचं उत्तर 3 नंबरचं यायला पाहिजे, गडचिरोली. तर आपल्याला याच्यासंबंधी नाही का क्रमसुद्धा विचारला जाते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रम ग्रामीण लोकवस्तीनुसार म्हणजे जास्तपासून कमी असा क्रम लावा असं विचारलं जाऊ शकते. तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहिला आता माहीतच झालं आपल्याला गडचिरोली. सेकंड कोणता आहे? तर सिंधुदुर्ग. आणि तिसरा थर्ड म्हणजे कोणता आहे? हिंगोली. इथं सर्वाधिक नाही का ग्रामीण लोकवस्तीचं प्रमाण आहे. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर ते सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला बघा ठाणे पालघर. दुसरं कोणतं आहे? नागपूर. आणि तिसरं शेवटचं पुणे. हे 3 जिल्हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावर आपल्याला क्रमानुसार विचारल्या जाऊ शकते. आता महाराष्ट्राची लोकसंख्या जनगणना म्हणजे महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे 2011ची त्याच्यानुसार आपल्याला ग्रामीण आणि शहरी जे टक्केवारी होती किती होती लोकसंख्येप्रमाण, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. ग्रामीण किती होती? तर 54.77%. 54.77. आणि शहरी किंवा नागरी किती होती असं जर विचारलं तर 45.23%. हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा धबधबे आणि जिल्हे दिले होते. तर आपल्याला याच्या जोड्या लावायला सांगितलं होतं. तर आपण याच्या पहिले जोड्या लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण याच्यासंबंधी एक्स्ट्रा माहिती घेऊच. तर बघा सगळ्यात आधी दिलेलं आहे सातारा. साताऱ्याचं काय आले पाहिजे? तर लिंगमाळा साताऱ्यात आहे धबधबा. त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये काय आहे? तर रंधा. त्याच्यानंतर ठाणेमध्ये काय आहे? चिंचोली. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आंबोली. तर अशा काही जोड्या लावता येते आपल्याला. त्याच्यानंतर नाही का आपण पुणेमध्ये कोणते आहे ते बघून घेऊ. इथं आपण एक्स्ट्राची माहिती याच्यासाठी लिहित आहोत की माहीत असले पाहिजे आपल्याला सर्व. बघा पुणेमध्ये आहे आंध्रलेख. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते मुळशी लेक. त्याच्यानंतर अजून सांगता येते व्हिक्टोरिया लेक. हे 3 नाही का पुणेमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला नगरमध्ये विचारले जाते अहमदनगरमध्ये. तर नगरमध्ये कोणते आहे बघा बिले लेक आणि ऑर्थर हिल लेक. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा, कारण याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकते. आता नाही का आपण याच्यात नाही का महत्त्वाचे जे तलाव आहे ते सुद्धा बघून घेऊ. जसं की चंद्रपूरमध्ये घोडझरी कुठं आहे? घोडझरी तर चंद्रपूर. शेवनी तलाव विचारले जाते आपल्याला. शेवनी कुठं आहे? शेवनी तर हे भंडारामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला सोमेश्वर जर विचारलं सोमेश्वर तर कुठं आहे? नाशिकमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला
जळगावमध्ये कोणते कोणते आहे असं विचारलं जाऊ शकते. जळगावमध्ये मी हे मोडतो आणि पुन्हा लिहितो. जळगावमध्ये कोणते आहे तर 2 आहे, मनुदेवी आणि पाटणदेवी. मनुदेवी, पाटणदेवी. त्याच्यानंतर आपल्याला अंबाखोरी कुठं आहे असं विचारलं. अंबाखोरी तर नागपूरमध्ये. त्याच्यानंतर नाही का आपल्याला रत्नागिरीमध्ये सर्वाधिक आहे तर आपल्याला माहीत असले पाहिजे कोणते कोणते आहे. रत्नागिरीमध्ये कोणते कोणते आहे बघा. परशुराम, त्याच्यानंतर नायरी, धृतपापेश्वर, त्याच्यानंतर मार्लेश्वर, त्याच्यानंतर प्रचितगड. हे पॉईंट लक्षात ठेवा. प्रचितगड आहे त्या, प्रचितगड. ठीक आहे. तर असे काही महत्त्वाचे जे तलाव गिलाव होते ते आपण याच प्रश्नावर कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता. धरमतर खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे असा प्रश्न विचारला होता आपल्याला. तर धरमतर खाडी आपल्याला हे माहीतच असायला पाहिजे सर्वांना. तर अंबा नदीच्या मुखात आहे हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीच्या जे खाड्या आहेत ते आपण बघून घेऊ. उल्हास नदी जे आहे ते कोणत्या खाडीवर आहे तर वसईच्या खाडीवर, वसई. त्याच्यानंतर कुंडलिका नदीवर कोणती खाडी आहे तर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, राजापूर. त्याच्यानंतर सावित्री, या सावित्री नदीवर कोणती खाडी आहे तर ते बानकोट. आणि आपल्याला जर विचारलं कधी खाड्याचा क्रम उत्तर दक्षिण क्रम लावा असं जर विचारलं तर आपल्याला ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. तर बघा त्याचे आपण टिक्स बनवलेली आहे तर ते तुम्हाला दाखवतोच मी. बघा लिहून दाखवतो. ददाव, धरारो, बादाज, भाजैवी, दे, कुत्ते असं म्हणायचं, कुत्ते. ठीक आहे. तर आपण नाही का हे खाड्या कोणत्या कोणत्या आहे ते बघून घेऊ. म्हणजे डहाणू, दातीवार, वसई, धरमतर, राजापूर, रोहा, बादाज म्हणजे बानकोट, दाभोळ, जयगड, भा म्हणजे भारजा, जयपूर, हे विजयगड, दे म्हणजे देवगड, कु म्हणजे कुंडलिका खाडी असन, हे कुत्ते म्हणजे हे कर्ली आणि तेरेखोल. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होतं. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात मध्ये असा प्रश्न होता. हे प्रश्न नाही का पाठ करून घ्या. असे प्रश्न नाही का झाले तर रिपीटच होते आपल्या कंबाईला, नाही तर येणार नाही. तर याचं उत्तर आहे माझगाव गोदी. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू सरळ. तर बघा फ्लेमिंगो रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात असा प्रश्न होता आपल्याला. तर फ्लेमिंगो आपल्याला माहीतच आहे. हे कुठं आहे तर नांदूर मधमेश्वर. हे कुठं आहे तर नाशिकमध्ये. नाशिक आणि मुंबईच्या दरम्यान कोणता घाट आहे थळघाट. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे थळघाट. तर आपण नाही का इथं घाटाचा संबंध बी लावून घेऊ. तर बघा आपण थळघाट तर बघितला कुठं आहे नाशिक आणि मुंबई दरम्यान. बोरघाट कुठं आहे तर हे सुद्धा माहीत असलं पाहिजे आपल्याला मुंबई पुणे. त्याच्यानंतर खंबाटकी पुणे सातारा. त्याच्यानंतर माळशेज घाट जर विचारला आपल्याला तर अहमदनगर शहापूर, कल्याण, शहापूर. हे काही घाट होते महत्त्वाचे आणि ते कोणत्या ठिकाणावरून म्हणजे कोणत्या जिल्ह्याच्या मध्ये येते ते आपण इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. आपल्याला पावसाचं प्रमाण सुद्धा विचारले जाते. तर सर्वाधिक पाऊस बघा महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, आंबोली. तर या 4 ठिकाणापैकी नाही का सर्वाधिक नाही का आंबोलीमध्ये पडते. याचा क्रम सुद्धा विचारला जाते. आपण इथं क्रम बघून घेऊ. तर आंबोलीचं सर्वांना माहीतच झालं. आंबोली सर्वात पहिला जिल्हा आहे आंबोली. त्याच्यानंतर येते महाबळेश्वर.
त्याच्यानंतर येते गगनबावडा, गगन. त्याच्यानंतर येते माथेरान आणि शेवटचा येते खंडाळा. तर हे याची ट्रिक्स नाही का, म्हणजे ट्रिक्स काढून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त पावसाचं प्रमाण आपल्याला विचारलं जाऊ शकते. तसंच नाही का आपल्याला इकडं जसं की कोकण आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, याच्यानुसार सुद्धा विचारलं जाऊ शकते की सर्वाधिक पाऊस कुठं पडते. तर बघा हे सुद्धा सांगून देतो मी तुम्हाला. तर सर्वाधिक पाऊस सर्वात अधिक म्हणले तर कोकण किंवा सह्याद्री, हे लक्षात ठेवा, पहिला पॉईंट. आणि सेकंड नंबर आपल्याला सांगता येते पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र, त्याच्यानंतर सांगता येते मराठवाडा. तर इथे नाही का सर्वाधिक पाऊस पडते ह्याचा सुद्धा क्रम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन, खालीलपैकी कोणते उदाहरण किंवा उदाहरणे खरंच खचदरीची आहे, असं प्रश्न विचारला होता आपल्याला. खचदरीच्या नदी आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्रातली कोणती आहे तर तापी नदी आहे. तर हे याचं उत्तर पाहून घेऊ आपण सर्वात आधी. तर पूर्व आफ्रिकेची दरी आणि राईनची दरी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नर्मदा आणि तापीची दरी हे सुद्धा बरोबर आहे. गंगा यमुना नाही आहे आणि ब्रह्मपुत्रा हे सुद्धा नाही आहे, म्हणून याचं उत्तर काय आले पाहिजे, ए आणि बी बरोबर. तर आपण नाही का याच्यासंबंधी तापी नर्मदाचा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कंबाईनला हे विचारलं जाते. तापी नदी खूपदा विचारलेली आहे. सर्वात आधी आपण तापी नदीचं बघून घेऊ. महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जर कोणती म्हटलं तर तापी आहे, पश्चिम वाहिनी. सर्वात मोठी, लक्षात ठेवा, सर्वात मोठी कुठं पण महाराष्ट्रातली, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला तापी संबंधी अजून काय लक्षात ठेवता येते, आपल्याला एक उपनदी विचारली होती हिची, उकाई. तर हे उकाई नदी सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर हिची मुख्य उपनदी जर विचारली तर कोणती आहे, पूर्णा, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाही का तापी पूर्णा याचा संयुक्त प्रवाह नाही का कुठून वाहते, या दोन नदी नाही का तापी पूर्णा याचा संयुक्त प्रवाह कुठून वाहते असं जर विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे खानदेशातून. खानदेशातून. हे असे काही महत्त्वाचे पॉईंट तापी संबंधी लक्षात ठेवता येते. अजून हिची आपल्याला महाराष्ट्रात लांबी जर विचारलं किती आहे तर 208 किलोमीटर, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आपण नाही का आता नर्मदा नदीचं सुद्धा बघून घेऊ. तर नर्मदा नदी संबंधी काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवता येते, जसं की हिची आपल्याला महाराष्ट्रातली लांबी विचारली होती 54 किलोमीटर, ते पॉईंट एक लक्षात ठेवता. आणि इले नाही का आपण भारतातली पश्चिम वाहिनी सर्वात मोठी, पश्चिम वाहिनी भारतातली पश्चिम वाहिनी सर्वात मोठी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला विचारले जाऊ शकते की भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे ते म्हणजे नर्मदा. तर नर्मदा संबंधी आपल्याला अजून काही विधान सांगता येते की जसं हे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर नंदुरबार, नवरून लक्षात ठेवा, नंदुरबार. आणि जर इले असं विचारलं की या नदीला काय म्हणून ओळखल्या जाते तर मैकल कन्या, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच नाही का याच्यावर काही बांध आहे, म्हणजे 2 बांध आहे ते कोणते आहे हे आपल्याला असं विचारलं जाऊ शकते. तर नर्मदा नदीवर नाही का इंदिरा सागर बांध, इंदिरा सागर, आणि दुसरा म्हणजे कोणता आहे तर सरदार सरोवर बांध, सरदार सरोवर. हे 2 बांध नाही का याच्या संबंधी आहे. याच नदीला नाही का काय म्हटल्या जाते असं जर विचारलं तर बंदरकुंदी आणि हरणफाळ असं म्हटल्या जाते, बंदरकुंदी किंवा हरणफाळ. हरण हिला असं का म्हटलं जाते कारण ही खचदरीमधून वाहते आणि कुठं कुठं म्हणजे तिला खचदरीच्या हे पडलेलं आहे, त्याच्यामुळं नाही का हिला म्हटल्या जाते बंदरकुंदी किंवा हरणफाळ. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं होतं आपल्याला. तर हे माहीत असायला पाहिजे सर्वांनाच, तर नंदुरबारमध्ये आहे, हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. तर तोरणमाळ हे ठिकाण नाही का कोणत्या पर्वतरांगेत येते असं जर विचारलं आपल्याला तर सातपुडा, हे एक पॉईंट लक्षात ठेवा इथं. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा जोड्या लावा दिला होता, खालीलपैकी कोणती जिल्हे आणि थंड हवेची ठिकाणी बरोबर आहे असं विचारलं होतं. तर बघा ठाणेमध्ये नाही का जव्हार हे बरोबर दिलेलं आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये तोरणमाळ हे चुकीचं दिलेलं आहे, इथं अमरावती नव्हतं पाहिजे तर इथं नंदुरबार पाहिजे होतं.
म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद म्हैसमाळ हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर अंबोली, तर कोल्हापूर चुकीचं आहे कारण इथं सिंधुदुर्ग पाहिजे होते. सिंधुदुर्गमध्ये अंबोली येते, सिंधुदुर्ग. तर हे प्रश्न असा सॉल्व्ह झाला असता आपला. तर याच्यात नाही का महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एक आपण आत्ताच पाहिलं, अंबोली हे नाही का सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण आहे. हे आपण पाहिलं तर इथं किती पर्जन्य पडते दरवर्षी, तर 887 सेमी सर्वाधिक पडलं होतं, हे असं लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या कारकामुळे सर्कची निर्मिती होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हिमनदी हे पॉईंट पाठ करून ठेवा, कंबाईनला जर आला तर वन लाईनर लक्षात राहू शकते आपल्या हिमनदी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो असं विचारलेलं आहे. तर याच्यासंबंधी नाही का आपण म्हणजे खनिज संपत्तीसंबंधी एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे, जास्त मोठा नाही आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. त्याच्यामधून तुमचा सगळे जे खनिज संपत्ती आहे ते कवर होणार. तर याचं उत्तर काय आहे, मॅग्नीज. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मॅग्नीज नाही का लोह खनिजात किती टक्के वापरल्या जाते, तर 95%. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्रात किती आहे, 40%. हे सुद्धा पॉईंट एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे आपण नाही का खनिज संपत्ती एक ट्रिकच्या माध्यमातून घेतलेला आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघणार तर तुमचा नक्कीच फायदा होणार. याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, जोड्या लावामध्ये दिला होता, इकडे घाट दिली होती, इकडे मार्ग दिले होते. तर या घाटासंबंधी सुद्धा आपण एक शॉर्ट बनवलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या, त्याच्यात तुमचे सगळे घाट कवर होणार. तर आपण इथं याची ट्रिकसुद्धा बनवू. तर सर्वात आधी याचं आपण उत्तर पाहून घेऊ. तर बघा, खंबाटाकी घाट कुठं आहे, तर पुणे सातारा. त्याच्यानंतर आंबा घाट कुठं आहे, कोल्हापूरची आपण अंबादेवी असं म्हणतो, कोल्हापूर किंवा रत्नागिरीची, तर हे कोल्हापूर रत्नागिरीमध्ये. त्याच्यानंतर आंबोली, सावंतवाडी, बेळगाव. त्याच्यानंतर कुंभारली कराड आणि चिपळूणमध्ये आहे, कराड आणि चिपळूणमध्ये. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण याची ट्रिक्स बनवू काही घाटाची, जसं की काही घाटला आपल्या लक्षात राहत नाही. बघा, थळ, माळ, आंबे, बोर. थळ, माळ, आंबे, बोर, कुंभारली, आंबा, फोडा म्हणा किंवा फोंडा म्हणा, फोडा ले, आंबोलीले गेली म्हणा, आंबोलीले गेली. तर हे कोणते घाट आहे बघा, हे थळ घाट आहे, माळ घाट आहे, आंबे घाट आहे, हे बोर घाट आहे, त्याच्यानंतर कुंभारली घाट आहे, त्याच्यानंतर आंबा घाट आहे, त्याच्यानंतर फोंडा घाट आहे आणि त्याच्यानंतर आंबोली घाट आहे. तर हे या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवू शकतो. तर हे असा प्रश्न आपण सॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, महाराष्ट्रातील कोकणाच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं होतं आपल्याला. तर बघा, कोकणात नाही का प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो. बघा, इथं प्रतिरोध तर पडतो, अभिसरण नाही पडत, म्हणून हे विधान चुकीचं ठरणार. त्याच्यानंतर कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो, हे 100% बरोबर आहे. त्याच्यानंतर आवर्त अभिसरण पाऊस पडतो, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर आवर्त पाऊस पडतो, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे फक्त ब बरोबर. इथं बघा, इथं विधान दिलेलं आहे फक्त ब बरोबर. तर याच्यासंबंधी आपल्याला काही विधानं लक्षात ठेवता येते, जसं की कोकणात नाही का कधी पाऊस पडते असं जर आलं आपल्याला प्रश्न, तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात. कोकणात आणि कुठं पडते, तर सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर. सह्याद्री याचा पश्चिम उतार पण, कारण पूर्व उतार नाही का अवर्षणग्रस्तमध्ये येते, हे लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर आपल्याला जर विचारलं की उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यावर पावसाचं प्रमाण कमी होते का, दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यावर कमी होते, असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण नाही का दक्षिणेकडून म्हणजे इकडून खालून वर जाताना नाही का पावसाचं प्रमाण कमी होते. म्हणजे आपण जर इकडून वर गेलो तर पावसाचं प्रमाण कमी कमी होत जाते. त्याच्यानंतर कोकणात किती सेमी पाऊस पडते दरवर्षी, तर 250 ते 300 सेमी. हे लक्षात ठेवजा, 250 ते 300 सेमी. त्याच्यानंतर नाही का आपल्याला इथं कोकणात नाही का एक महत्त्वाचं म्हणजे खारे आणि मलतई वारे आहे ना, यांना आपण कोणते वारे म्हणतो, तर डॉक्टर वारे. हे लक्षात ठेवजा, एक डॉक्टर वारे. आणि कोकणात जे पाऊस पडतो प्रतिरोध प्रकारचा, यालेच नाही का आपण आंबेसरी किंवा अग्रेसरी सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन, भारतीय जनगणना संख्येनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती विचारला आपल्याला. नागरी वस्ती म्हणून समजली जाते. नागरी बघा, तर ऑप्शन बघा, महानगरपालिका, नगरपालिका असणे बरोबर आहे.
त्याच्यानंतर 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या बरोबर आहे हे सुद्धा विधान. 50% लोक जास्त म्हणजे 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे म्हणते. बिगर शेती नाही का 50% नाही पाहिजे तर 75% पाहिजे. हे पॉईंट लक्षात ठेवजा, कारण तेव्हाच नाही का त्याला आपण नागरी वस्ती म्हणू शकतो. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन बघा, लोकसंख्येची घनता दर चौरस किमीला 400पेक्षा जास्त, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे ए, बी आणि डी बरोबर. हे सीचं चुकीचं आहे. त्याच्यानंतर नाही का आपण याच्यासंबंधी काय लक्षात ठेवू शकतो, तर जे नागरी वस्तीची स्थापना आहे ते कशी केली जाते, तर जनगणनेद्वारे. लक्षात ठेवजा, पॉईंट लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर आपण अजून काय लक्षात ठेवू शकतो, देशातील नागरी लोकसंख्येचे जे शहर आहे ते कोणते आहे असं जर विचारलं आपल्याला, तर एक दिल्ली आणि बृहन्मुंबई, मुंबई म्हणू आपण दिले मुंबई, दिल्ली आणि बृहन्मुंबई हे 2 शहर असे आहे की त्याच्यात नाही का नागरी वस्ती 100% आहे, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे असं विचारलं होतं आपल्याला. आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याचे ऋतुमानानुसार स्थलांतर होत असते व यावर मान्सूनचे आगमन व निर्गमन अवलंबून असते म्हणते. हे विधान 100% बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट विधान कोणतं आहे, पश्चिम आशियातील भूपृष्ठापासून सुमारे 3 किमी उंचीवर असणाऱ्या पश्चिमी जेट स्ट्रीम ह्या वाऱ्याचा प्रभाव मान्सून हवामानावर होतो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. याचं उत्तर आले पाहिजे ए आणि बी दोन्ही बरोबर. तर आपल्याला आंतर उष्णकटिबंधीय केंद्रभवन पट्टा जे दिलेला आहे यावरील आवर्ताचे जे मार्ग असते ना, याला काय म्हटल्या जाते असं जर विचारलं आपल्याला, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे, तर मान्सून द्रोणी म्हटल्या जाते. मान्सून द्रोणी. त्याच्यानंतर नाही का हे नाही का कमी दाबाचा पट्टा आहे, पण कोणत्या महासागरावर असते, तर हिंदी महासागर. लक्षात ठेवजा, कमी दाबाचा हिंदी महासागराजवळ. तर इथं नाही का आपण म्हणजे काही पॉईंट लक्षात ठेवू शकतो, जसं की भारतात नाही का मान्सूनचे वारे सर्वत्र कधीपर्यंत येते भारतात, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 14 जुलैपर्यंत. हे थोडा हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे, तर हे आपल्याला याच्यासंबंधी थोडेसे जरी गोष्टी माहीत असल्या तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, स्थानांतरासंबंधी प्रश्न होता. प्रगत सिंचन सुविधा, पडीक जमिनीचे शेतजमिनीत रूपांतर, प्रकर्षित कृषी व शेतमजुरांची मागणी या सर्वांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतरित होत असते. अशा स्थलांतरास कोणत्या प्रकारचे स्थलांतरण म्हणतात, म्हणजे रिकामी जागा असं दिलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. बघा, प्रगत सिंचन सुविधा दिलेला आहे, पडीक जमिनीचे शेतजमिनीत रूपांतर आहे आणि प्रकर्षित कृषी शेतमजुराची मागणी आहे. म्हणून याचं उत्तर काय आलं पाहिजे, ग्रामीण. कारण की ग्रामीण असा भाग आहे जे मागे असलेला आहे थोडासा, परंतु प्रगत ग्रामीण भागाकडे त्याचं स्थलांतरण होत आहे असं आपण सांगू शकतो. तर इथं नाही का आपल्याला स्थलांतरणाचा क्रम विचारते, जसे की सर्वाधिक स्थलांतरण कोणत्या प्रकारचं भारतात म्हणजे महाराष्ट्रात होते, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे सर्वात आधी नाही का ग्रामीण ते ग्रामीण, त्याच्यानंतर नाही का ग्रामीण ते शहरी किंवा यालाच नागरी म्हणतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते नागरी, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते नागरी ते ग्रामीण. हे पॉईंट लक्षात ठेवजा. हे आपल्याला याच्यावर जर क्रमावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. 2001च्या तुलनेत नाही का स्थलांतराच्या संख्येत नाही का महाराष्ट्रात किती टक्क्याने वाढ झाली असं जर आपल्याला विचारलं तर 37% हे एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि इतर राज्यातून आपल्या महाराष्ट्रात किती स्थलांतरण होते असं जर विचारलं कधी, तर 81% हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे असं विचारलं होतं. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरीची घनता सांगली सोलापूर जिल्ह्यात असून सर्वात कमी घनता कोकण विभागात नागपूर विभागात आहे म्हणते. हे विधान 100% बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15% असून विदर्भात बहुतेक जिल्ह्यात तलावाच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तलावाचा जिल्हा आपण पाहिलेलाच आहे, कोणता आहे, गोंदिया. तर विहिरीची जे विभागानुसार सर्वाधिक विहिरी जर विचारले आपल्याला विहिरी, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे नाशिक विभागात आहे, नाशिक.
आणि विहिरीद्वारा सिंचन किती केल्या जाते असं जर विचारलं आपल्याला इकडल्या विभागात तर 65% हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि सांगली आणि सोलापूर जे दिलेलं आहे आपल्याला तर इथे नाही का 100 हेक्टर मागे किती विहिरी आहे असं जर विचारलं तर 8 विहिरी. आणि नागपूर विभागात किती आहे तर 100 हेक्टर मागे नाही का फक्त 1 विहीर आहे. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपल्याला तलावासंबंधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागते. जसं की तलावाचा जिल्हा आपण सांगितलेलाच आहे गोंदिया. आणि सर्वात मोठे तलाव जर विचारलं तर कोणतं आहे नवेगाव बांध. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वाधिक विहिरी आपल्याला जर विचारल्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर आणि नाशिक. नाशिक हे 2 पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर विहिरीची जास्त संख्या नाही का कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळते असं जर म्हटलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे कृष्णा, भीमा आणि गोदावरी या 3 नद्याच्या खोऱ्यात नाही का सर्वाधिक विहिरीची घनता आपल्याला आढळलेली दिसते. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता. नैऋत्य मान्सूनच्या काळात पावसात साधारणतः 1 वा 2 आठवडे पडणाऱ्या खंडाला मान्सूनमधील खंड असे म्हणतात. खालीलपैकी कोणते कारण हे त्यासाठी बरोबर आहे म्हणते असं विचारलेलं आहे आपल्याला. तर बघा कोणते कारण आहे. पाऊस घेऊन येणारे उष्णकटिबंधीय आवर्ती वारंवार निर्माण न झाल्याने हे विधान बरोबर आहे 1 नंबरचं. त्याच्यानंतर 2 नंबरचं बघा उत्तर भारतात मान्सून ध्रुवाच्या स्थानामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. याले अजून 2 कारणं आहे ते बघून घेऊ आपण. बघा पश्चिम किनारपट्टी समांतर वारे जर वाहत असेल तरीही नाही का जे मान्सूनमध्ये जे खंड पडते ना त्याला कारणीभूत असते. मी लिहून देतो तुम्हाला. हे 3 नंबरचं कारण समजून घ्या की पश्चिम किनारपट्टी समांतर वारे जर वाहत असेल ना एवढं लक्षात ठेवा. समांतर वारे वाहत असेल तरी येले म्हणजे मान्सूनच्या खंडाले कारणीभूत असते ते. 4थ्या नंबरचा पॉईंट आपल्याला काय सांगता यायचे तर पश्चिम राजस्थानात जे वातावरणाचं निम्न स्तर असते ना त्याच्या तापीय परिस्थितीमुळे म्हणजे पश्चिम राजस्थान असं लक्षात ठेवा. पश्चिम राजस्थान आहे ना पश्चिम राजस्थान हिची जे निम्न स्तरावरचं जे तापीय परिस्थिती असं लक्षात ठेवून घ्या ना. तापीय परिस्थितीमुळे तर हे 4 कारणं मान्सूनमधील खंडाला कारणीभूत आहे असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन. तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहे म्हणते. सर्वात कमी तालुके आपल्याला असं विचारलेलं आहे. आपल्याला तालुके संख्या विचारल्या जाते खूपदा तर आपल्याला माहीत असले पाहिजे. सर्वच जिल्ह्याच्या माहीत असले पाहिजे. तरी मी तुम्हाला सांगून देतो. तर धुळेमध्ये सर्वात कमी आहे किती आहे 4 आहे. आणि बाकीचे जे जिल्हे आहे जसं की सिंधुदुर्गमध्ये किती आहे 8. तर सिंधुदुर्गसोबत अजून कोणते जिल्हे आहे का हे पाहून घेणं आपलं काम आहे. तर 8 जिल्हे असणारे तालुके नाही का किती आहे तर आपल्याला सांगता येते 8 जिल्हे असणारे. त्याच्यापेक्षा नाही का आपण सर्वात आधी नाही का हे पहिलेवाले पाहून घेऊ. तर रायगडमध्ये किती तालुके आहे तर 15 आहे. आणि नंदुरबारमध्ये किती आहे तर 6 आहे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण सर्वात जास्तीपासून सुरुवात करू. सर्वाधिक कुठं आहे सर्वाधिक तालुके कोणत्या म्हणजे जिल्ह्यात आहे तर यवतमाळ आणि नांदेड. आणि किती आहे असं विचारलं तर 16 तालुके या 2 जिल्ह्यात 16 तालुके आहे. आणि 15 तालुके असणारे जसं की रायगड तर आपण इथं दिलेलंच आहे. 15 तालुके असणारे अजून कोणते जिल्हे आहे तर बघा रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. हे 4 जिल्हे जे आहे याच्यात नाही का 15 तालुके आहेत. तर येले लक्षात कसं ठेवायचं बघा. इथं र आहे, ज आहे, ना आहे, च आहे. तर येले म्हणायचं राजनाथ असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला 14 तालुके जर विचारलं 14 कोणते म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे पुणे, अहमदनगर, नागपूर, अमरावती. हे 4 जिल्हे जे आहे तर याच्यात नाही का 14 तालुके आहे. याले लक्षात कसं ठेवायचं 14चा पाना म्हणायचं. पाणी असते ना आपले तर 14चा पाना म्हणायचं. जसं की हे पुणे झालं,
हे अहमदनगर झालं, हे नागपूर झालं, हे अमरावती झालं. तर हे 14चा पाना असं लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर 13 तालुके असणारा एकमेवच आहे. कोणता आहे तर बुलढाणा म्हणतो, सॉरी, हो बुलढाणा. हे सुद्धा लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर आपल्याला 12 तालुके जर विचारलं तर गडकोल्ला असं लक्षात ठेवजा. गडकोल्ला म्हणजे हे गडचिरोली आहे आणि हे कोल्हापूर आहे. हे 2 लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण नाही का अजून काही म्हणजे 11 तालुके असणारे पाहून घेऊ. 11 तालुके कोणत्या याच्यात आहे तर आपल्याला सांगता येते सातारा, त्याच्यानंतर सोलापूर, नंतर बीड. तर हे नाही का 11 तालुके असणारे आहे. त्याच्यानंतर 10 तालुके असणारे कोणते आहे 10 तर लातूर आणि सांगली 2च आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे असे काही महत्त्वाचे जे समजा जिल्हे आहे आणि त्याच्यातले तालुके आहे ते आपण घेतलेले आहे. तरी अदर जे असले ते तुम्ही नक्कीच बघून घ्या, तुम्हाला हेल्पफुल ठरणार. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या मुख्य भागाचा समावेश अवर्षणाचा खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे अवर्षणग्रस्त प्रदेश विचारलेले आहे सरळ. तर बघा अहमदनगर, सोलापूर, सांगली. तर आपण नाही का काटत नेऊ. बघा इथं गडचिरोली नाही का इथं पाऊस पडते जास्त, म्हणजे पूर्व विदर्भात जास्तच पाऊस पडते म्हणून हे कटला. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक पडते, हे कटला. त्याच्यानंतर अमरावती, अकोला हे विदर्भाचे जिल्हे हे सुद्धा कटले. त्याच्यानंतर एकच राहिला ऑप्शन ते म्हणजे अहमदनगर, सोलापूर, सांगली. इथं नाही का हे अवर्षणग्रस्त प्रदेशात येते. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे अवर्षणग्रस्त जे प्रदेशाचा हे आहे ना भाग, हे कसं आहे तर अरुंद पट्टा आहे, सलग अरुंद पट्टा आहे. अरुंद लक्षात ठेवजा, अरुंद. आणि याच्यात नाही का किती लोक राहते, किती टक्के लोक राहते 16% लोक राहते असं लक्षात ठेवजा. आणि किती तालुक्याचा समावेश होते तर 94 तालुक्याचा समावेश होते. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि क्षेत्रफळ किती व्यापलेलं आहे या अवर्षणग्रस्त प्रदेशानं तर 62,000 चौरस किलोमीटर. हे लक्षात ठेवजा, चौकिमी समोरचं लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का म्हणजे महाराष्ट्राच्या किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे ना, म्हणजे तर आपल्याला हे असं लक्षात ठेवता येते 20%. आपल्याला जर असं विचारलं या अवर्षणग्रस्त प्रदेशाचे जे पावसाचे दिवस असते ते किती दिवस पडते याच्यात पाऊस तर 30 ते 47 दिवस. इथं जास्त दिवस पाऊस पडत नाही, 50 दिवसाच्या खालीच पाऊस पडते असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 50 सेमीपेक्षा पाऊस पडते कमीच. हे म्हणजे 30 ते 47 दिवस तर पडतेच, पण 50 सेमीपेक्षा कमी पडते. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला जर विचारलं अवर्षणग्रस्त प्रदेश कोणते कोणते आहे तर सर्वात आधी नाही का आपल्याला याच्यावर तर प्रश्न चालला होता पश्चिम महाराष्ट्रावर. पश्चिम महाराष्ट्र लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर आपण अदर जे ठिकाण आहे ते सुद्धा बघून घेऊ. सह्याद्रीचा जे पूर्व भाग बघा, मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, सह्याद्रीचा जे पूर्व भाग आहे ना, पूर्व भाग ते सुद्धा अवर्षणग्रस्त प्रदेशात येते. त्याच्यानंतर भीमा, कृष्णा आणि गोदावरी नदीचा जे दक्षिणोत्तर पट्टा आहे ना ते सुद्धा याच्यात येते. पुण्यामधला एक महत्त्वाचा तालुका ते म्हणजे दौंड, हे सुद्धा अवर्षणग्रस्तमध्ये येते. त्याच्यानंतर सातारामध्ये एक तालुका आहे कोणता तर म्हसवड, हे सुद्धा अवर्षणग्रस्त प्रदेशात येते. तर अवर्षणग्रस्त प्रदेशासंबंधी एवढे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा जनगणनेवर प्रश्न होता, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता दर चौरस किमीला 800पेक्षा जास्त आहे. म्हणजे 800पेक्षा जास्त विचारलेली आहे आपल्याला. आणि घनतेवर प्रश्न आलेला आहे. घनतेसंबंधी आपण नाही काय पूर्ण घनतेचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि छोटासाच व्हिडिओ आहे, परंतु त्याच्यात एवढी महत्त्वाची माहिती आहे. घनता पूर्ण टॉपिक कव्हरच होणं तिथून ट्रिकच्या माध्यमातून दिलेला आहे. तरी आपण इथं सध्या हे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. तर बघा तुम्हाला मी बाकीच्या म्हणजे जिल्ह्याची घनता सांगून देतो. तर पुण्याची किती आहे 603, तर हे कटूनच जाणार. कोल्हापूरची किती आहे 504, हे सुद्धा कटला. त्याच्यानंतर नाही का नागपूरची किती आहे 470, हे सुद्धा कटला. त्याच्यानंतर ठाण्याची किती आहे 1127, म्हणून याचं उत्तर काय आहे तर ठाणे हे आले पाहिजे 1127 असल्यामुळं, कारण की 800पेक्षा जास्त आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला नाही का घनतेसंबंधी काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की 2001ला किती होती आणि 2011ला किती होती याची आपण तुलना करू. तर 2001ला किती होती तर 315 आणि 2011ला 365. याचा आपल्याला फरक विचारलेला आहे. तर 50ने वाढ झाली याच्यात, वाढ. हे पॉईंट लक्षात ठेवता. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा क्रमांक किती लागते घनतेत, कितवा लागते तर 11वा, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवजा. याच्यानंतर आपण म्हणजे याच्यातले 5-5 जे जिल्हे आहे ना घनतेत
ते कोणते आहे, म्हणजे सर्वाधिक घनता असणारे पहिले 5 जिल्हे कोणते आपल्याला असं विचारल्या जाऊ शकते. तर मुंबई उपनगर सर्वात आधीचा, याची घनतासुद्धा बघून घेऊ 20,980. बाकीची घनतासुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघूनच घ्या. त्याच्यानंतर मुंबई शहर, त्याच्यानंतर ठाणे पुणे कोल्हापूर, ठाणे पुणे कोल्हापूर हे सर्वाधिक असणारे. आणि सर्वात कमी जर विचारलं तर गडचिरोली, याची किती आहे 74 आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगता येते सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर रत्नागिरी आणि त्याच्यानंतर यवतमाळ. हे लक्षात कसं ठेवायचं, गस्सीचेर यवतमाळ म्हणायचं, गस्सीचेर यवतमाळ असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. तर त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्येचा वाढीचा खुंटलेला काळ म्हणून ओळखला जातो म्हणते. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 1901 ते 1921 हे काळ नाही का खुंटलेला काळ म्हणून ओळखला जात होता. तर याच्यात नाही का काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की आपण सांगू शकतो 1921 नंतर प्रथमच नाही का 3 जिल्ह्याची लोकसंख्या वृद्धी दर वाढला होता. ते कोणते, म्हणजे ऋण होता, ऋण वाढला नव्हता, ऋण होता. तिथे कोणते 3 जिल्हे होते याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर ते प्रश्न आपण बघून घेऊ. तर बघा, पहिलं शहर होतं मुंबई शहर, त्याच्यानंतर होतं रत्नागिरी, त्याच्यानंतर होतं सिंधुदुर्ग. तर याचा नाही का 1921 नंतर प्रथमच ऋण याचा वृद्धी दर होता. तर येले नाही का आपण लक्षात कसं ठेवू, तर मुर्शी म्हणून, मुरशी असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे 3 जिल्हे लक्षात राहू शकते. सर्वाधिक ऋणात्मक कुठं होता असं जर विचारलं तर बीड. आणि सर्वात कमी ऋणात्मक, हे सर्वाधिक झालं, हे सर्वाधिक, आणि सर्वात कमी ऋणात्मक दर कुठं होता तर ठाणेमध्ये. हे सुद्धा लक्षात ठेवा, हे सर्वात कमी ऋणात्मक असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का ऋण दर असण्याचं कारण काय होतं, तर प्लेगची साथ पसरली होती आणि टंचाईची परिस्थिती होती. त्यामुळं कशामुळं, प्लेग आणि टंचाई होती, याच्यामुळं नाही का इथं ऋणात्मक दर होता असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, असे काही भूगोलचे महत्त्वाचे प्रश्न होते जे येणाऱ्या कंबाईनला नाही का नक्कीच फायदेशीर ठरणार असं मला तरी वाटत आहे. तर तुम्ही हे जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला याचा नाही का येणाऱ्या कंबाईनमध्ये नक्कीच फायदा होणार, एवढे मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे जर व्हिडिओ हवे असल्यास तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच याच्यावर नाही का याच्यापेक्षा चांगले एक्सप्लेनेशन बनवतो. आणि तुम्हाला कोणत्याही विषयाची आवड पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.